नमस्कार, महाटॉक्स लाईव्ह बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। पहिली बातमी ही राज्यातली आजची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना आज ईडी चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। सध्या ईडी कार्यालयात रोहित पवार हे दाखल झालेले आहेत। मात्र रोहित पवार यावेळेस एकटेच नाहीये, तर त्यांचे त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे सुद्धा त्यावेळेस आज त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। त्याचसोबत रोहित पवारांच्या आत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा रोहित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे सुद्धा आज त्यांच्या सोबत ईडी कार्यालयात त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं आणि आज सुप्रिया सुळे सुद्धा ईडी कार्यालयात पोहोचले आहेत। खरं तर रोहित पवार यांच्या समर्थनात आज आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर आज सकाळपासूनच बाहेर थांबलेले आहेत आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। शक्ती प्रदर्शन शरद पवार गटाकडून यावेळी पाहायला मिळतंय। जोरदार शक्ती प्रदर्शन रोहित पवार यांच्यासाठी हे करण्यात येत आहे आणि रोहित पवार यांची चौकशी जी आहे ईडी चौकशी ती संपेपर्यंत आम्ही ईडी कार्यालयातच थांबणार अशी भूमिका शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतली होती आणि त्याप्रमाणेच शरद पवार आज सकाळीच रोहित पवार यांच्या सोबत ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। याशिवाय स्वतः शरद पवार यांनी ही जी भूमिका घेतली त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। हे कार्यकर्ते सुद्धा ईडी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करताना दिसत आहेत। केंद्र सरकार विरोधात, भाजप सरकार विरोधात आणि ईडीच्या या कारवाई विरोधात हे कार्यकर्ते जे आहेत ते कुठेतरी जोरदार शक्ती प्रदर्शन आणि निदर्शनं करताना पाहायला मिळतात। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा रोहित पवार यांच्यासाठी ईडी कार्यालयापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि इतकंच नाही तर स्वतः शरद पवार सुद्धा यावेळी त्यांच्या सोबत आहेत। दरम्यान या चौकशीत आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी माध्यमांना दिली आहे। त्याशिवाय कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी कुठेतरी शांततेचं आवाहन केलेलं आहे। बॅलट पेयर हा जो परिसर आहे मुंबईतला, या परिसरात सुद्धा ठिकठिकाणी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत। रोहित पवारांना एक पाठिंबा म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी पाहायला मिळते। अनेक ठिकाणी असे बॅनर्स लागलेत आणि मुंबईत सुद्धा अशा प्रकारचे बॅनर्स लागलेले पाहायला मिळतात। त्यापैकी एका बॅनरची सध्या एक विशेष चर्चा रंगली आहे, ती म्हणजे पळणारे नाही तर लढणारा दादा असे बॅनर सुद्धा रोहित पवार यांच्यासाठी लागलेले आहेत। पळणारे दादा असं म्हणत कुठेतरी अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आलेले या बॅनरबाजीतून आणि असे बॅनर सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले आहेत। तसंच ईडीचं कार्यालय जो मुंबईतलं आहे या कार्यालयाच्या परिसरात सुद्धा दडपशाहीच्या कारवाईचा निषेध असं वाक्य लिहिलेले काही बॅनर्स झळकवण्यात आलेले आहेत। ईडी कार्यालयाबाहेर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण ज्या प्रकारे किंवा ज्या प्रचंड गर्दीनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज रोहित पवार यांच्यासाठी सज्ज झालेले आहेत, ईडी कार्यालयाबाहेर उभे राहिले आहेत, त्यासाठी हा कुठेतरी पोलिसांची ही फौज आपल्याला पाहायला मिळते। तसंच मुंबई पोलिसांचे जे दंगल नियंत्रण पथक आहे त्यांच्या टीमना सुद्धा यावेळी तैनात करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने आता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। ईडी कार्यालय तसंच राष्ट्रवादीचं कार्यालय ही दोन्ही जी ठिकाणं आहेत इथं सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। आमचे प्रतिनिधी प्रतिकेश पाटील यांनी आढावा घेतलाय। यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी बातचीत केली आहे, पाहूयात। रोहित पवारांना ईडी करणार नोटीस बजावण्यात ईडी कार्यालयात सुद्धा जाणार यात पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले। दडपशाहीखाली दबावाखाली रोहित पवार नावाचा आवाज दबणार नाही, उलट पलटून अशा प्रकारे फलकबाजी सुद्धा करण्यात आली आहे। त्यासोबत जे रोहित पवारांसोबत असे सुद्धा टोपी सुद्धा कार्यकर्त्यांना घालण्यात आली आहे। त्यासोबत जे नवी मधून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे सध्या लाईव्ह आहेत। हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल। हे आजपासून तुम्ही ओळखून घ्या। मुख्य गोष्ट हीच आहे, आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल
न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतोय, कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी. पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी. म्हणजे हा खरा न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय? पाकिस्तानमधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का, हा प्रश्न विचारणं महत्वाचं झालं आज. होणार ना, अमोल कीर्तीकर आहेत, सूरज चव्हाण आहेत. आपण पाहत असाल हे दोघं त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात. पण जे मालक आहेत संजय माशेलकर, ते मिंदी गटात आहेत. मग त्यांना कोण विचारणार? त्यांना ईडी विचारणार आहे की नाही, अटक करणार आहे की नाही, की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे? आम्ही आता न्यायदेवतेकडे न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे. नाही तर आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल. ही एक गोष्ट झाली. पण जसं सूरज चव्हाण आहेत, रोहित पवार आहेत, अमोल कीर्तीकर आहेत, तसं किशोरीताईंना हैराण केलं जातं आहे, तसं वायकरजींना हैराण केलं जातं आहे, राजन स्वामीजींना हैराण केलं जातं आहे. आणि सगळ्यांना हेच सांगितलं जातं आहे की आमच्यात या, म्हणजे भाजपात या किंवा मिंदी गटात या, नाही तर तुम्हाला आत टाकू. ही आज देशातली परिस्थिती झालेली आहे. आणि हे नुसतं आपल्या राज्यात नाही, तर इतर राज्यांमध्ये पण झालंय. नक्की होणार ना, कारण परत ते सत्तेसाठी लढतात. तिकडचे आपण पाहिलं असेल, काही गुंडांनी एका पक्षातल्या त्यांच्यावर हल्ला केला, तरी राहुल गांधींनी प्रत्युत्तर काय दिलं? त्यांना फ्लाइंग किस दिली. प्यार की दुकान, मोहब्बत की दुकान. आणि एका बाजूने तुम्ही बघताय भीती निर्माण केली जाते, नफरत निर्माण केली जाते. मुख्यमंत्र्यांनी तिकडची अशी भूमिका घेणं हे धक्कादायक आहे. आणि केंद्रातून त्यांना काही न सांगितलं जाणं, म्हणजे खरं तर राहुल गांधी मला वाटतं Z+ प्रोटेक्टी आहेत. त्यांच्याबरोबर जर असं व्हायला लागलं तर देशात आपल्या कायदा सुव्यवस्था आहे की नाही, खास करून आसाममध्ये आहे की नाही, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. मराठा समाजाला 2019 साली शरद पवारांना देखील नोटीस आली होती. त्यावेळेस अजित पवारांचे अश्रू अनावर झाले होते. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सहानुभूती देखील मिळाली होती. आता मोठ्या प्रमाणात देखील शक्ती प्रदर्शन केले जाते. स्वतः शरद पवार एनसीपीच्या मला वाटतं प्रत्येक जणांनी याच्यावर रस्त्यावर उतरलं पाहिजे. कारण आपण पाहताय की ही लढाई आता नुसतं राजकारणी लोकांची राहिलेली नाही, ही लढाई लोकशाहीची झालेली आहे आणि आपल्या सर्वांची झाली आहे. ज्यांना कोणाला आपल्या देशाच्या संविधानामध्ये विश्वास आहे, लोकशाहीत विश्वास आहे, मी तुम्हाला सांगतोय की 2024ला पुन्हा एकदा जर सरकार हे बसलं डोकं, तर आपली लोकशाही संपली, निवडणुका होणार नाहीत. तर हे होते आदित्य ठाकरे. सध्या आदित्य ठाकरे हे नाशिकमध्ये आहेत. नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचं जे राज्यव्यापी अधिवेशन आहे ते काल इथं पार पडलं आणि त्यानंतरची ही आपण प्रतिक्रिया पाहतोय आदित्य ठाकरेंची. दरम्यान आपण पुन्हा एकदा पहिल्या बातमीकडे वळूयात. या शिवसेना ठाकरे गटाकडे आपण येणार आहोतच, मात्र सध्या आपण जी पहिली बातमी पाहत होतो ती म्हणजे ईडी चौकशीची. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ही जी ईडी चौकशी आहे त्याकडे आपण वळतोय. सध्या जे मी सुरुवातीलाच असं म्हटलं की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय. आपण पुन्हा एकदा ते पाहूयात. ईडी करणार आज नोटीस बजावण्यात आज ईडी कार्यालयात सुद्धा जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले आहेत. दडपशाहीखाली दबावाखाली रोहित पवार नावाचा आवाज दबणार नाही, उलट पलटून उठणार नाही, अशा प्रकारे फलकबाजी सुद्धा करण्यात आली आहे. त्यासोबत जे आहेत ते रोहित पवारांसोबत अशी सुद्धा टोपी सुद्धा कार्यकर्त्यांना घालण्यात आली आहे. त्यासोबत जे आहेत ते नहीं रुकेंगे हम सब शरद पवार साहेब ते राष्ट्रवादी आहे, अशा प्रकारचे फलक सुद्धा ते कार्यकर्त्यांना दाखवण्यात आले आहेत. आपण पाहिलं तर दादा काय सांगाल, रोहित पवारांना ईडी करणार जे समजण्यात बोलण्यात नेमकं काय सांगाल? रोहित पवारांचा केलेला संघर्ष योद्धा रोहित पवार आहे. रोहित पवारने अख्ख्या महाराष्ट्रात संघर्ष केल्यामुळे त्यांच्यावर विनाकारण भाजप सरकार, ईडी सरकार बदनामीसाठी त्यांच्यावर कारवाई करत आहे. शेतकऱ्यांचा हा खरा रोहित दादा म्हणजे संघर्ष योद्धा आहे आणि खर्चाचा सर्वांगीण विकास या दादाच्या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळे या खोके सरकारला ते न बघावल्यामुळे जाणून बुजून दादांचे पाय त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ईडी सरकारकडून होत आहे. त्याबद्दल आम्ही कर्जत जानकरकरांच्या वतीनं जे ईडी सरकारचा निषेध करतो. नक्कीच आपण पाहिलं काही कार्यकर्ते सह्याद्री पाठीशी, जनतेचा आश्रय गाठीशी, अशा प्रकारे सुद्धा घेणार. काय सांगाल, रोहित पवारांनी ईडीकडे संबंध बजावला आहे, ते ईडीकडे जाणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? काही एक गैरप्रकार नसताना सरकार रोहित दादांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे.
एक उभरतं नेतृत्व जागेवर दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारचा चाललेला आहे. एक भरपूर चुकीचा मार्ग असून याला आम्ही कार्यकर्ते दाद देणार नाहीत. आम्ही महाराष्ट्रातले तमाम युवा कार्यकर्ते रोहित दादा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. काही कार्यकर्त्यांशी बातचीत करणार काय सांगाल? काय सांगाल ईडी कडून जी कारवाई करणार आहे कशा प्रकारे तुम्ही मोठा जमा झाला काय सांगाल? या ठिकाणी रोहितदारांसारख्या एक युवा कार्यकर्त्याला, युवा नेत्याला या ठिकाणी मुद्दामून टार्गेट केलं जातंय. या ठिकाणी विरोधक म्हणून रोहित पवार हे सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात युवकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील आक्रमकपणे मांडतायत. आणि अशा प्रकारच्या नेत्याचा कुठतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न किंवा एकनाथ शिंदे, अजितदादा पवार त्याच्यावर वापरून त्यांना ईडीची भीती दाखवून आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करतंय. पण खऱ्या अर्थाने रोहितदादा पवार हे लढवय्या नेतृत्व आहे आणि ते कुठेही या ईडी पुढे किंवा सरकार पुढे झुकणार नाही. आम्ही सर्वजण रोहित पवार म्हणून त्यांच्या बरोबर आहोत आणि आम्ही लढणार आहोत. नक्कीच दादा, तुम्ही जे टोपी घातल्या मी रोहित पवार त्याबद्दल नेमकं काय सांगाल? आम्ही सगळेजण या ठिकाणी एका रोहित पवारांना तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला प्रत्येक युवक या ठिकाणी रोहित पवार म्हणून या ठिकाणी येईल आणि रोहित पवार म्हणून या सरकारशी संघर्ष करेल, सरकारशी लढेल. ईडी सारख्या चुकीच्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी लढू. नक्कीच जर पाहिलं तर अजून काही कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये रोहित दादा पवार यांनी जी संघर्ष यात्रा काढली, या संघर्ष यात्रेमुळे राज्य सरकार असेल त्या सरकारने धसका घेतला आणि शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या, युवकांसाठी झटणाऱ्या नेतृत्वावरती कारवाई करण्याचं शासनाने जे कुटील आहे तो आम्हासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मान्य नाहीये. म्हणून रोहित दादाला जर ईडीची नोटीस असेल तर आम्ही सर्वजण रोहित दादा समजून आम्ही ईडी कार्यालयावरती जाणार आहोत आणि या शासनाला जाब विचारणार आहोत की ईडी ही शासनाची बटीक या ठिकाणी झालेली आहे आणि ईडीची कारवाईचा दाग दाखवून या ठिकाणी रोहित दादाचा आवाज दाबला जाणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगता येईल. नक्कीच जर पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये मोठी प्रमाणात गर्दी झाली आणि रोहित पवार थोड्या वेळात आहेत ते ईडी कार्यालयात त्यांच्यासोबत ज्यावेळेस त्या सुप्रिया दरम्यान आतापर्यंतच्या या ईडी चौकशीच्या या कार्यालयात सकाळपासून नेमकं काय काय घडलंय ते आता आपण पाहूयात. सकाळी साधारण 9:15 वाजता हॉटेल ट्रायडंट इथून विधान भवनाकडे रोहित पवार हे रवाना झाले आणि त्यावेळी त्यांनी ईडी अधिकाऱ्यांना, ईडीच्या अधिकारी आहेत त्यांना चौकशीसाठी आपण सहकार्य करणार असल्याची माहिती दिली, जे मी मगाशीच सांगितलं होतं. आणि त्यानंतर साधारण 10 वाजेपर्यंत ते विधान भवन इथं दाखल झाले आणि इथं येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल झाले. यावेळी आपण पाहतोय की शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली आणि शरद पवार यांचे आशीर्वाद सुद्धा त्यांनी यावेळी घेतलेत. कुठेतरी त्यांच्या सोबत यावेळी खासदार सुप्रिया सुळे असतील किंवा आमदार संदीप क्षीरसागर हे सुद्धा त्यांच्या सोबत त्यावेळी उपस्थित आहेत आणि असे राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी आपण पाहतोय की रोहित पवार यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवार यांच्या विषयी जर बोलायचं झालं तर यापूर्वी जेव्हा शरद पवार यांच्या सुद्धा मागे असे हे जे प्रकरण लागलं होतं, ईडी चौकशीचा सामना त्यांनाही करावा लागला होता. त्यावेळेस जेव्हा शरद पवार यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं, खरं तर एक तारीख देण्यात आली होती, मात्र शरद पवार यांनी त्यावेळेस अशी भूमिका घेतली होती की तुम्ही मला उद्या बोलवताय पण मी आजच तुमच्याकडे येतो, असं शरद पवार यांनी एक रोखठोक भूमिका घेतली होती. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं तो जो घटनाक्रम आपल्याला जर का आठवत असेल तर त्यावेळेस ईडीचे जे अधिकारी आहेत ते स्वतःहून म्हणाले होते की तुम्ही इथं येऊ नका, आम्ही तुमच्याकडे येतो, असं म्हणत ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्यासमोर हात जोडले होते, असा एक दावा सुद्धा त्यावेळी मागे एकदा शरद पवार यांनी स्वतः केला होता. आणि त्यानंतर हा जो घटनाक्रम होता तेव्हाचा आणि त्यानंतरचा आज आपण पाहतोय की रोहित पवार यांना सुद्धा अशा प्रकारे ईडीचं समन्स आलेलं आहे. बारामती अॅग्रो प्रकरण, अॅग्रो कंपनी ही जी आहे त्या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं दावा करत त्यांना हे समन्स बजावण्यात आलंय आणि त्याचसाठी आज रोहित पवार हे या चौकशीसाठी हजर राहिले आहेत.
आणि यावेळी आपण पाहतोय की शरद पवार यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं पाहायला मिळतंय. ज्यावेळेस शरद पवार या ईडी चौकशीला सामोरे गेले होते आणि त्यानंतरचा हा जो घटनाक्रम आहे, त्यानंतर आजही शरद पवार त्याच ताकदीनं आणि त्याच शक्तीनं रोहित पवार यांच्या पाठीशी उभे असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे कुठेतरी रोहित पवार यांना सुद्धा एक आत्मविश्वास आहे. आपण या ईडी चौकशीला सामोरं जाणारच असा निर्धार सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार यांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरू होती. मागच्याच काही दिवसांपूर्वी ही घटना घडली आणि आता त्यांना चौकशीसाठी खरं तर त्यानंतर बोलावण्यात आलं नव्हतं. मात्र आता लगेचच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. तसंच मी ज्या प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाव आहे किंवा नुकतीच जी रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा काढली होती त्याचा संदर्भ देत सुद्धा ते असं म्हणालेत की मी ज्या प्रकारे आक्रमक भूमिका मांडते किंवा मी सरकारच्या विरोधात बोलते त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा दबाव माझ्यावर आहे असं रोहित पवार यांनी वारंवार यापूर्वी सुद्धा सांगितलं आहे. तसंच शरद पवार गटाकडून खरं तर स्वतः शरद पवार यांनी सुद्धा असंच मागे एकदा सांगितलं होतं की ईडी आणि सीबीआय या ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्यांचा केंद्र सरकारकडून भाजपकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याखेरीज महाविकास आघाडीचे अनेक बडे नेते असाच आरोप करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं आता पुढे काय घडणार, रोहित पवार यांची पुढची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बारामती अॅग्रो ही जी कंपनी आहे तिथं ईडीनं छापेमारी केली आहे आणि छापेमारी केली होती. मुंबईसह एकूण 6 ठिकाणं होती आणि त्यातलाच हे प्रकरण आहे. रोहित पवार यांच्याकडे बारामती अॅग्रो कंपनीची मालकी रोहित पवारांकडे आहे आणि बारामती अॅग्रोचे 6 कार्यालय जे आहेत तिथं छापेमारी करत ईडी कडून तपास करण्यात येत होता. तसंच मागच्या वर्षात सुद्धा रोहित पवार यांना अशाच प्रकारे ईडीनं एक नोटीस बजावलेली होती आणि आता पुन्हा ईडीची त्यानंतर आपण पाहतो की ईडीची चौकशी त्यांना या चौकशीला सामोरं जावं लागतं आणि बारामती अॅग्रोकडे आता हे प्रकरण वळलेलं आहे. खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे आपण पाहतोय की या जो केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराच लागल्याचं पाहायला मिळते. अगदी स्वतः महाविकास आघाडीचे नेते सुद्धा या संदर्भात वारंवार टीका करत राहतात. केंद्र सरकार असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या संदर्भात टीका करताना पाहायला मिळतात आणि आता हे नवीन वर्ष सुरू झाल्यापासून आपण पाहतोय की पुन्हा एकदा ही केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय. मागच्याच काही दिवसांचा रेफरन्स जर का आपण घेतला तर आपल्या लक्षात येईल की या आठवड्यात किंवा मागच्या काही दिवसात या घटना अशाच पाहायला मिळतात. महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रामुख्यानं पुन्हा एकदा ईडी चौकशीला किंवा एसीबीची धाड असेल या सगळ्या चौकशींना सामोरं जावं लागतंय. या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचे जे प्रमुख चेहरे आहेत या चेहऱ्यांना कुठेतरी चौकशींना सामोरं जावं लागतंय आणि यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना सुद्धा एसीबी चौकशीला सामोरं जावं लागलं. राजन साळवी यांचं जे रत्नागिरीतलं निवासस्थान आहे इथं एसीबीनं सकाळीच धाड टाकली. काही 15-20 अधिकारी यावेळेस त्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आणि कथित जो बेहिशेबी मालमत्ता प्रकरण आहे त्या प्रकरणात त्यांची ही चौकशी करण्यात आली. यापूर्वी सुद्धा आपण पाहतोय की राजन साळवी यांना अशाच प्रकारे चौकशीला सामोरं जावं लागलेलं होतं. त्यानंतर खरं तर त्याआधी ठाकरे गटाचे सचिव जे आहेत सूरज चव्हाण यांना सुद्धा ईडीनं समन्स बजावलं होतं आणि ईडी चौकशी सुरू होती आणि ज्या वेळेस आमदार राजन साळवी यांना ही जी चौकशी सुरू झाली त्याच्या आदल्याच दिवशी बरोबर सूरज चव्हाण यांना सुद्धा अटक झाली होती. त्यानंतर 2च दिवसात पुन्हा नवीन घटनाक्रम पाहायला मिळाला. तो म्हणजे ठाकरे गटाच्याच उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर म्हणजेच किशोरी पेडणेकर यांना सुद्धा ईडीनं समन्स बजावलं आणि चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं आणि लगेच त्याच दिवशी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातलेच आमदार रोहित पवार यांना सुद्धा ईडीचं समन्स आलं आणि आज त्यांना 24 जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे आणि आज सध्या त्यांची ही चौकशी सुरू आहे. तसंच यापूर्वीचं अजून एक असंच प्रकरण ते म्हणजे ठाकरे गटाचेच आमदार रवींद्र वायकर यांना सुद्धा जोगेश्वरीतलं जे कथित भूखंड प्रकरण आहे त्या प्रकरणात गैर आर्थिक व्यवहार झाल्याचं
आरोप करत त्यांची सुद्धा चौकशी सुरू झाली होती आणि काल सुद्धा रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं. हा सगळा घटनाक्रम पाहता हे जे विरोधकांचे प्रमुख जे आक्रमक चेहरे मानले जातात त्यांना कुठेतरी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणूनच त्यांच्या मागे या केंद्रीय तपास यंत्रणाला मागे लावल्या जात आहेत असा आरोप या विरोधकांकडून केला जातोय. आणि या घटना ज्या रिसेंट काही दिवसांमध्ये आपण पाहतोय त्यामुळे कुठेतरी एक संशयाला वाव मिळतोय. कुठेतरी सोशल मीडियावर सुद्धा सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा अशाच प्रकारे पाहायला मिळत आहेत आणि सामाजिक सोबतच राजकीय वर्तुळात सुद्धा या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतं. या प्रकरणात रोहित पवार यांच्या या ईडी चौकशीमध्ये पुढे नेमकं काय तपासात सामोरं पुढे काय स्पष्ट होतंय किंवा रोहित पवार यांची पुढची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असेल आणि ज्या काही त्या संदर्भातल्या अपडेट्स असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच. पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी आहे उद्धव ठाकरे गटाकडून. नुकतंच नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन पार पडलंय आणि या महाअधिवेशनात कुठेतरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये ठाकरेंचं सहकुटुंब ठाकरे कुटुंब पोहोचलं होतं. नाशिकच्या काळाराम मंदिरात इथं आधी महापूजा महाआरती करण्यात आली आणि यानंतर लगेचच 23 जानेवारी ही बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि याच दिवशी ठाकरे गटानं पुन्हा एकदा दार उघड बाय दार उघड या आपल्या संकल्पाला सुरुवात केलेली आहे आणि ठाकरेंनी कालच नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळेस उद्धव ठाकरे यांनी भाजप असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेसह सगळ्यांवर अगदी सडकून टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केला. राहुल नार्वेकर यांनी जो 10 जानेवारीला शिवसेना संदर्भातला जो महत्वाचा महानिकाल जो दिला त्याचा पुन्हा एकदा कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांचा समाचार घेतला. जी शिवसेनेची 2013ची जी घटना दुरुस्ती आहे ती मिळालीच नाही असा दावा यापूर्वी म्हणजे 10 जानेवारीला राहुल नार्वेकर यांनी केला होता आणि त्याचाच संदर्भ घेऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी कालच्या नाशिकच्या सभेतून त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. राहुल नार्वेकरांना त्यांनी यावेळेस लबाड असं म्हटलं आहे. लबाड नार्वेकर कुठे आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. पाहूयात उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. इकडे येऊन हिम्मत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल, मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची. बंद दारात तू निर्णय देतोस. ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही सांगतो त्याचे पुरावे आम्ही गेल्या वेळेला जनता न्यायालयात दाखवले. पाहिले की नाही तुम्ही? नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवीन. शिवसेनेची घटनाच मिळाली नाही, शिवसेनेमध्ये अमुकच नाही. एका 2013 साली हेच गृहस्थ तिकडे उभे होते बिल्ला घालून आणि दुसऱ्या वेळेला तर आता जे म्हणतायत की हे पक्ष प्रमुखच नाही तेच दाढी खाजवत माझ्या पाया पडले होते. पण ही शिवसेनेची घटना आहे. ही सगळी जी बसलेली लोक आहेत, माता भगिनी आणि बांधव, तुमचे आशीर्वाद, ही माझ्या शिवसेनेची घटना आहे. तुमच्याकडे शंकराचार्यांना मान नाही, तुमच्याकडे तुमच्या मित्रांना स्थान नाही. बरं, आज जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं तर त्यांचं म्हणणं असेल तर 2014 साली भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती का तोडली होती? एकनाथ खडसे, नाथाभाऊने मला वाटतं नाशिकमध्येच सांगितलेलं आहे. 2014 मे महिन्यापर्यंत आम्ही आगले लग जा असं होतं. मी तिकडे दिल्लीत गेलो होतो, मला बोलवलं होतं राष्ट्रपतींकडे पाठिंबा देण्याच्या पत्रावरती सही करायला. मे जूनचा महिना होता. तोपर्यंत शिवसेना हिंदूवादी होती, हिंदुत्व होती, हिंदू होती. मग जून ते ऑक्टोबर असं काय नेमकं घडलं? असं आम्ही काय धर्मांतर केलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडलीत? राहुल नार्वेकर यांनी
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातला जो निकाल दिला होता त्यानंतर लगेचच ठाकरे गटानं जनता न्यायालय भरवून जनतेसमोरच किंवा प्रसार माध्यमांसमोरच काही पूर्वीचे फोटोज किंवा व्हिडिओज दाखवून एक गौप्यस्फोट केला होता मोठा. आणि 2023ला शिवसेना पक्षाच्या ज्या प्रतिनिधी सभेचा जो व्हिडिओ होता तो त्यांनी यावेळेस दाखवला. आणि या प्रतिनिधी सभेत त्यावेळेस विधानसभा अध्यक्ष जे पूर्वी शिवसेनेत होते राहुल नार्वेकर, ते सुद्धा या प्रतिनिधी सभेत उपस्थित होते आणि त्यावेळेचा त्यांचा व्हिडिओ हा दाखवण्यात आला. आणि राहुल नार्वेकर यांना कुठेतरी आरसा दाखवण्याचा प्रयत्न या ठाकरे गटाकडून करण्यात आला. आणि त्याच मुद्द्याचा हा धागा पकडत कालच्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांना हे फटकारलंय. तसंच जे पक्षप्रमुखच नाही म्हणत होते तेच दाढी खाजवत पाया पडले होते, त्यावेळेस माझ्या पाया पडले होते असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तसंच या सभेत उद्धव ठाकरे यांनी खरं तर वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पंतप्रधान असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सुद्धा त्यांनी यावेळेस निशाणा साधला. आणि यावेळेस उद्धव ठाकरे नेमकं काय म्हटलं ते सुद्धा पाहूयात. भाजपची एक जबाबदार व्यक्ती आहे जी 2014ला भाजपासोबत जी आम्ही युती तोडली त्यानंतर शिवसेनेचे 63 आमदार महाराष्ट्रानं निवडून दिले आणि निवडणुका झाल्यानंतर ती जबाबदार व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्यांनी मला असं स्पष्ट शब्दात सांगितलं. खरं तर त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि दिल्लीमध्ये अशी चर्चा होती की बाळासाहेब आता नाहीत, तर त्यांना असं वाटत होतं की बाळासाहेब गेले, पण आजही बाळासाहेब आमच्या मनात आहेत. पण 2014 साली दिल्लीत असा विचार चालला होता की आता बाळासाहेब राहिले नाही तर उद्धव ठाकरे हे आता काय करू शकणार नाहीत, बाळासाहेब नाहीत त्यामुळे. पण शिवसेना संपवण्याचा त्यानंतर आदेश देण्यात आला होता. पण तुम्ही तर कमाल केली, तुमचे 63 आमदार आले. 2014 साली सुद्धा शिवसेनेला खतम करण्याची भाषा सुरू होती, अशी कटू आठवण यावेळेस उद्धव ठाकरे यांनी सांगितली कालच्या या सभेत. आणि भाजपच्या एका नेत्यानंच मला अशी हे सांगितली होती असा दावा यावेळेस उद्धव ठाकरे यांनी केला. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी हा जो दावा केला त्याप्रमाणे भाजपची ही व्यक्ती नेमकी कोण असा प्रश्न आता सर्वांनाच उपस्थित झालाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे आगामी लोकसभा आणि निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. खरं तर कुठल्याही क्षणी या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि अशातच काल सोशल मीडियावर एक पत्रक जाहीर झालं जे व्हायरल झालं आणि त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. देशात लोकसभा निवडणूक याच वर्षी होणार आहे जसं आपण म्हणतोय. आणि या निवडणुकांमध्ये कुठेतरी इंडिया आघाडी जी आहे, जी विरोधकांची आघाडी आहे, ही इंडिया आघाडी विरुद्ध भाजप असा हा सामना या येत्या निवडणुकांमध्ये रंगणार असल्याचं पाहायला मिळतंय. आणि या निवडणुकांची जी तयारी आहे ती सर्वच पक्ष सध्या तयारीला लागले आहेत, तशी रणनीती आखतायत. आणि अशातच येत्या 16 एप्रिलला निवडणुका लागणार असल्याचं हे जे पत्र आहे ते सोशल मीडियावर व्हायरल झालं. खरं तर केंद्रीय निवडणूक आयोगानं कुठलीही पत्रकार परिषद न घेता हे पत्रक व्हायरल झालं, त्यामुळे सगळीकडेच या पत्रामुळे खळबळ उडाली होती. हे जे पत्र आहे ते सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं आणि या पत्रात 16 एप्रिल 2024 ही तारीख नमूद करण्यात आली होती. या 16 एप्रिलला लोकसभा निवडणुका घेतल्या जातील असं या पत्रात म्हटलं होतं. निवडणूक आयोगाचं हे पत्र असल्याचं दावा केला जात होता. आणि या तारखा, ही जी तारीख आहे 16 एप्रिलची, ही तारीख समोर आल्यामुळे कुठेतरी चर्चांना उधाण आलं. दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र हा दावा फेटाळण्यात आला. हे जे पत्रक आहे ते फक्त संदर्भासाठी आहे, फक्त आमच्या संदर्भासाठी आहे असं म्हणण्यात आलं. आणि ही जी तारीख आहे ती तात्पुरती तारीख देण्यात आली असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं. निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि जी अंतिम तारीख आहे याचा आराखडा तयार करण्यासाठी 16 एप्रिल 2024 ही तारीख ठरवण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यामुळे चर्चांना हे जे उदाहरण आलं होतं त्यानंतर हे ट्विट करण्यात आलं होतं आणि या संदर्भात हे स्पष्टीकरण देण्यात आलं. मात्र असं जरी असलं तरी आता पुन्हा एकदा कुठेतरी ही जी बातमी आली या 16 एप्रिलची निवडणुकांची, त्यानंतर कुठेतरी आता लगेचच महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय.
कारण कुठल्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा लागू शकतात आणि अशातच आता महाविकास आघाडीमध्ये आपण पाहतोय की लोकसभा जागा वाटप जे आहे महाविकास आघाडीमध्ये यामध्ये कुठेतरी संघर्ष पाहायला मिळतोय मागच्या अनेक दिवसांपासून. शिवसेनेनं यापूर्वी 23 जागांवर दावा केला होता आणि काँग्रेसने मात्र या सगळ्याला शिवसेनेला विरोध केला होता, ज्यावरून महाविकास आघाडीची अंतर्गत नाराजी पाहायला मिळाली होती. आणि अशाच पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोय की उद्या महाविकास आघाडी एक महत्वाची बैठक घेणार आहे. आपल्यासोबत सध्या आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आहेत. चेतन यांच्याकडून आपण याविषयी अधिक माहिती घेऊयात. चेतन, काय सांगाल या संदर्भात, नेमकी काय माहिती आहे? मानसी, नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने तू सांगितलेलं आहेस, काल एक पत्रक जे आहे हे सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं आणि यात 16 एप्रिल 2014ला एक टेंटेटिव्ह तारीख जी आहे ही लोकसभेच्या निवडणुका घेण्याची पुल डे असणार आहे असं त्यात नमूद केलं होतं. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर चर्चांना उधाण येताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी देखील फास्ट ट्रॅकवर आल्याचं पाहायला मिळतंय. मोठी हालचाल जी आहे ही आता महाविकास आघाडीमध्ये देखील होताना पाहायला मिळते आहे. उद्या मुंबईमध्ये एक बैठक जी आहे, दिवसभर खरं तर ही बैठक जी आहे या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे तिन्ही प्रमुख पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही प्रमुख पक्ष असणारच आहेत. त्याचसोबत या बैठकीचं निमंत्रण जे आहे हे वंचित बहुजन आघाडीला देखील देण्यात आलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी हे निमंत्रण जे आहे हे दिलं असल्याचं माहिती जी आहे ती सध्या समोर येते आहे. त्यासोबत डावी आघाडी जी आहे त्यांना देखील या बैठकीचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेले आहे. ही संपूर्ण माहिती जी आहे ही काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी उद्याच्या या बैठकीची माहिती जी आहे ती दिलेली आहे. मात्र आपण जर पाहिलं तर शिवसेना अजूनही 23 लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या लढवण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की ही उद्याची जी बैठक आहे ही दिवसभर चालणार आहे आणि ही बैठक जी आहे ही जागा वाटपासाठी निर्णायक बैठक ठरणार आहे आणि कदाचित ही शेवटची बैठक जागा वाटपासंदर्भात ठरू शकते असं मत जे आहे हे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आता उद्या नेमकं बैठकीत कोण कोण दाखल होतं, कोण कोण येतं, प्रकाश आंबेडकर देखील या बैठकीला उपस्थित राहतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि नेमका जी 23 जागांची जी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येते आहे त्यावर काय निर्णय होतो या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. हा तिढा जो निर्माण झालेला आहे जागा वाटपावरून, 48 लोकसभा जागा आहेत महाराष्ट्राच्या, त्यातल्या 23 जागांवर शिवसेना आपला दावा ठोकता आहे आणि ह्या 23 जागा शिवसेनेला देण्यात येतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि उद्याच्या बैठकीतून नेमकं जागा वाटपावर कोणता पक्ष किती जागा लढवणार हे देखील स्पष्ट होणार आहे. मानसी, संदर्भात आणखी एक प्रश्न असा विचारावासा वाटतो, तो म्हणजे जसं की तुम्ही सांगितलात की ठाकरे गटाचे हे जे प्रवक्ते आणि खासदार आहेत संजय राऊत, त्यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी या उद्याच्या बैठकी संदर्भात हे भाष्य केलं आहे. आणि संजय राऊत, जसं की तुम्ही म्हणालात की संजय राऊतांनी आपण 23 जागांवर, शिवसेना 23 जागांवर ठाम असल्याची त्यांनी भूमिका घेतली आहे. मात्र असं जरी असलं तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची याबाबत काय नेमकी भूमिका आहे? नक्कीच मानसी, आपण जर पाहिलं तर या जागा वाटपावरून आधी देखील महाविकास आघाडीच्या बैठका ज्या आहेत त्या पार पडल्या होत्या आणि यात शिवसेनेला 23 जागा देण्यावर एकमत झाल्याचं नव्हतं अशी माहिती जी आहे ती समोर येत होती. काँग्रेसचे प्रवक्ते असतील किंवा नेते असतील किंवा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील यांनी देखील यावर त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केली होती. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या जागा वाटपाला म्हणजे या 23 जागा शिवसेनेला देण्याला नकार जो आहे तो दर्शवला होता. त्यामुळे कुठेतरी हा जागा वाटपाचा जो तिढा आहे हा कायम राहिला होता. मात्र उद्याची ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये यावर सविस्तर चर्चा जी आहे ती होणार आहे आणि शिवसेनेने म्हटल्याप्रमाणे ज्या 23 जागा आहेत या शिवसेनेच्या पारंपरिक जागा आहेत. 23 जागा शिवसेना लोकसभेच्या लढवत आलेली आहे असं संजय राऊत यांनी देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्या 23 जागा शिवसेनेला सोडतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मानसी,
खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी असेल किंवा महाविकास आघाडीच्या विरुद्ध महायुती हे जे सरकार आहे त्यांच्या कुठेतरी या बैठकांचं सत्र पाहायला मिळतं. या बैठका सध्या जोरदार सुरू झालेल्या आहेत आणि सत्तेत असलेल्या महायुतीच्या तीनही पक्षांचं किंवा महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांच्या नुकतेच संयुक्त मेळावे सुद्धा पार पडताना पाहायला मिळत आहेत. मराठवाड्यातला लातूर, नांदेड असेल किंवा छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, त्यानंतर परभणी, हिंगोली, बीड यासारख्या अनेक ठिकाणी या पक्षातून संयुक्त मेळावे पार पडताना पाहायला मिळतात आणि या मेळाव्यांची सुद्धा कुठेतरी चर्चा होताना पाहायला मिळते आणि हे जे हे मेळावे पार पडत असले तरी कुठेतरी काही नेत्यांची काही प्रमुख नेत्यांची नाराजी सुद्धा असल्याचं पाहायला मिळतंय. कुठेतरी या प्रमुख ह्या ज्या आघाडी आहेत किंवा हे जे प्रमुख घटक पक्ष आहेत त्यांच्यात कुठेतरी मनोमिलन होतंय की नाही या जागा वाटपांवरून हे सुद्धा पाहायला मिळणार आहे. महायुती सरकारचा जर का विचार केला तर राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये कुठेतरी हमरीतुमरी होऊ शकते का हे पाहावं लागेल. कारण यापूर्वी जेव्हा महाविकास आघाडीमध्ये हे दोन पक्ष होते, हे आमदार होते, त्यावेळेस कुठेतरी मतदारसंघांवरून किंवा जागा वाटपावरून, निधीवरून या दोन्ही पक्षांमध्ये कुठेतरी बाचाबाची होत असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतरच शिवसेनेचे हे आमदार वेगळे झाले, भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीतला अजित पवार गट, ज्या गटावर राष्ट्रवादीच्या अजित पवारांवर सातत्यानं शिंदे गटाकडून टीका करण्यात येत होती, तोच गट पुन्हा एकदा शिवसेनेच्या शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे आता या आगामी निवडणुकांमध्ये नेमकी जागा वाटपासंदर्भात कुठेतरी मनोमिलन होणार का, ऍडजस्ट कोणाला करावं लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जसं की चैतन यांनी आपल्याला सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वारंवार खटके उडत असल्याचं पाहायला मिळतंय. प्रामुख्यानं शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये हे खटके उडत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय असणार ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आणि हा वाद जो आहे या पक्षांमधला, हा वाद नेमका टोकाचा आहे किंवा कितपत टोकाला जातोय किंवा हा वाद संपवण्यात या प्रमुख नेत्यांना यश मिळणार का हे पाहणं महत्वाचं राहील. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. पुढची बातमी आहे शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेलं सामना. या सामनातून टीका करण्यात आली आहे भाजपवर. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आपल्या भारत जोडोच्या न्याय यात्रेमुळे चर्चेत आहेत आणि अनेक ठिकाणी या यात्रेला कुठेतरी भाजपकडून विरोध होताना दिसतोय आणि या सगळ्यावरती आजच्या या सामनाच्या आर्टिकल मधून यावर भाष्य करण्यात आलं आहे. पण पंतप्रधान आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे. आसाममध्ये राहुल गांधी यांना आसामी संत श्रीमंत शंकरदेव यांच्या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं. यावरून बराच वादही झाला. याच वादावर शिवसेना ठाकरे गटाकडून समाचार घेण्यात आलेला आहे. सामनाच्या अग्रलेखात यावर भाष्य करण्यात आलंय. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनं पहिल्या 10 दिवसातच भाजपच्या तंबूत मोठी घबराट निर्माण झाली आहे अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे. त्यामुळेच रडीचा डाव खेळून राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेवरच्या मार्गात आसाम मधल्या भाजप सरकारकडून दररोज काटे पेरण्याचं काम सुरू झालंय अशी टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे. नेमकं काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात पाहूयात. अयोध्येत सोमवारी रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली खरी, पण देशात जो रावण राज्याचा सरकारी वरवंटा फिरवला जातोय त्याचं काय, असा प्रश्न देशाच्या कानोकोपऱ्यातल्या जनतेला पडलाय. आसाममध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर ज्या पद्धतीनं सरकार पुरस्कृत हल्ले सुरू आहेत, त्याला रावण राज्य म्हणायचं नाही तर काय म्हणायचं असा सवाल या अग्रलेखात करण्यात आलाय. तसंच असंही पुढे म्हटलंय की राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला मणिपुरातून प्रारंभ झाल्यापासूनच सातत्यानं अपशकुन करण्याचे प्रयत्न दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यानं सुरू आहेत. मणिपुरातून आसाममध्ये पोहोचल्यापासूनच रोज कुठे ना कुठेतरी या न्याय यात्रेवर हल्ले सुरू आहेत. मात्र राहुल गांधी सुद्धा तेवढ्याच हिमतीनं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरं न्याय यात्रेतील सभांतून वेशीवर टांगत आहेत.
राहुल गांधी यांनी आसाममध्ये पाय ठेवल्यापासूनच भाजपचे कार्यकर्ते या न्याय यात्रेच्या काफिल्यासमोर ठिकठिकाणी अडथळे निर्माण करतायत. तसंच राहुल गांधी यांच्या यात्रेनं आसाममध्ये प्रवेश करण्यापूर्वीच मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना अटक करण्याची धमकी दिली होती. आणि आता तर गुवाहाटीत न्याय यात्रेनं प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच राहुल गांधींवर FIR दाखल करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्री शर्मा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. तसंच यावेळी राहुल गांधी यांची जी न्याय यात्रा आहे ही गुवाहाटीत ज्या दाखल झाली तेव्हा आसाम पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला असं सुद्धा त्यावर सुद्धा या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलंय. मंगळवारी आसाम सरकारनं कहरच केला. राहुल गांधी यांची न्याय यात्रा गुवाहाटी शहरात दाखल होत असतानाच आसामच्या पोलिसांनी या यात्रेतील काँग्रेस कार्यकर्त्यांवर अमानुष हल्ला केला, लाठी हल्ला केला. केवढी ही मगरुरी. त्याआधी आसाम मेघालय या सीमेवरील एका खासगी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापासून राहुल गांधी यांना रोखण्यात आलं. मात्र राहुल गांधी यांना आसाममध्ये एवढा जबरदस्त पाठिंबा मिळतोय की राहुल यांना प्रवेश नाकारल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारा बाहेर येऊन राहुल गांधींशी बोलण्याचा आग्रह केला. विद्यापीठाच्या गेट बाहेरच राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला. मुळात शांततामय मार्गानं ही वाटचाल करणाऱ्या देशातल्या प्रमुख विरोधी पक्षाच्या यात्रेत जागोजागी अडथळे आणून रडीचा डाव खेळण्याचं कारणच काय असा सवालही सामनाच्या या अग्रलेखात करण्यात आलाय. तसंच राहुल गांधी यांची ही जी पहिली भारत जोडो यात्रा होती त्यावर सुद्धा या अग्रलेखात भाष्य करण्यात आलंय. राहुल गांधी यांच्या पहिल्या भारत जोडो यात्रेला प्रत्येक राज्यात मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता भाजपने या दुसऱ्या यात्रेचा कुठेतरी जबर धसका घेतलेला आहे असं म्हटलंय. तसंच राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेमुळे आम्हाला काडीचाही फरक पडणार नाही असा दावा भाजपने या यात्रेच्या सुरुवातीला केला होता. पण असं असलं तरी आसाममध्ये न्याय यात्रेवर लागोपाठ जे हल्ले झाले ते पाहता राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनं पहिल्या 10 दिवसातच भाजपच्या तंबूत मोठी घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे रडीचा डाव खेळून राहुल गांधी यांच्या या यात्रेवरच्या मार्गात आसाम मधल्या भाजप सरकारकडून दररोज काटे पेरण्याचं काम सुरू आहे असा घणाघात या सामनाच्या अग्रलेखात करण्यात आलाय. पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी आहे अयोध्येत सोमवारी रामलल्लांच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली आणि यावेळी पूर्ण देश जो आहे तो कुठेतरी राममय झाल्याचं पाहायला मिळालं. देशभरात उत्साहाचं वातावरण होतं आणि या सगळ्यानंतर म्हणजेच सोमवारी हा उद्घाटन सोहळा पार पडला 22 जानेवारीला आणि त्यानंतर काल मंगळवारी म्हणजे 23 जानेवारीला हे मंदिर आता सर्वसामान्य भक्तांसाठी खुलं झालेलं आहे. मात्र मंगळवारीच हे जे मंदिर भाविकांसाठी खुलं झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कुठेतरी मोठा विक्रम झाल्याचं पाहायला मिळालं. तो म्हणजे यावेळेस जी भाविकांची गर्दी होती त्याचा हा विक्रम झाला आहे. मोठ्या संख्येनं कालच्या पहिल्या दिवशी भाविक राम मंदिरात हजर राहिले होते. रामाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि मंदिर उघडण्याचं हे जे पहिल्याच दिवशी 5 लाख राम भक्तांनी यावेळी रामाचं दर्शन घेतल्याची माहिती आहे. हा मोठा रेकॉर्ड असल्याचं बोललं जात आहे. अयोध्येला पोहोचणाऱ्या या भाविकांची गर्दी पाहता इथल्या प्रशासनानं सुद्धा आता ऍक्शन घेतलेली आहे. ती म्हणजे इथे येणाऱ्या सर्व जी वाहनं आहेत त्यांना काही वेळासाठी तातडीनं बंदी घालण्यात आली आहे. कारण इतका प्रचंड प्रतिसाद इथे मिळतो आहे. रामलल्लांच्या दर्शनासाठी देशभरातून जी नागरिक येत आहेत, जी रामभक्त येत आहेत त्यांची ही गर्दी पाहता आता प्रशासनाला ही ऍक्शन घ्यावी लागते. आणि आजचा आपण दुसरा दिवस आहे. आजचा दुसरा दिवस सुद्धा पाहतोय की आजच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा राम भक्तांची ही गर्दी तशीच कायम आहे आणि राम मंदिर खुलं होण्याआधीच भाविकांनी या दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. आजच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा मंदिर खुलं होण्याआधीच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी पहाटेपासून भाविकांनी मंदिराच्या परिसरात रांग लावली होती आणि गर्दी यावेळेस पाहायला मिळाली.
मंदिरासाठी मंदिर सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी खरं तर 5 लाख भक्तांनी दर्शन घेतलं आणि कालचा हा उल्लेख आहे. काल अगदी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आले होते आणि एवढी ही गर्दी होती की कुठे-कुठे चेंगराचेंगरी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. त्यामुळे पोलिसांना सुद्धा कुठेतरी सतर्कता ठेवावी लागतेय. भाविकांची गर्दी पांगवण्यासाठी कुठेतरी पोलिसांना सुद्धा मोठी कसरत करावी लागते आणि आजचा दुसरा दिवस सुद्धा आपण पाहतोय की असाच गर्दीचा आहे. दरम्यान गर्दीचं हे योग्य नियोजन न केल्यानं कुठेतरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणजे योगी आदित्यनाथ हे सुद्धा कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आणि यानंतर त्यांनी थेट ते अयोध्येत दाखल झाले स्वतः आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. तसंच 8,000 अतिरिक्त पोलिसांचा ताफा सुद्धा यावेळी तैनात करण्यात आलाय. तसंच लखनौमध्ये अयोध्येला येणाऱ्या बसेस सुद्धा काही वेळासाठी थांबवण्यात आल्या. खरं तर आज मंगळवारचा दिवस आहे, आज दुसरा दिवस. आज सुद्धा पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती आणि अशा परिस्थितीत प्रशासनाला सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीनं आपली ही जी सुरक्षा आहे ती कुठेतरी आणखीन मजबूत करण्यासाठी गरज भासते आहे आणि या दरम्यान जी काही लोकांना या चेंगराचेंगरीमुळे कुठे काही प्रमाणात दुखापत सुद्धा होते. किरकोळ दुखापत असेल मात्र ती होते आहे. त्यामुळे प्राथमिक उपचार असतील ह्या सगळ्याच्या दृष्टीनं सुद्धा इथल्या प्रशासनाला महत्वाची भूमिका बजावावी लागते आणि अशाच काही बातम्या आपण सुद्धा कालपासून पाहतोय की काहींना दुखापत झाली होती. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा लखनौ इथला जो लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे या परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी सुद्धा केली. योगी आदित्यनाथ यांनी सर्वात आधी जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आधी तिथं घटनास्थळी पाठवलं आणि या परिस्थितीचा आढावा घ्यायला सांगितला. त्यानंतर त्यांनी स्वतः ते मंदिर परिसरात पोहोचले आणि त्यांनी सुद्धा इथल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी देशाच्या विविध भागातून जे अयोध्येला पोहोचणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी त्यांना संयम राखण्याचं आवाहन सुद्धा यावेळेस केलं आहे. तसंच त्यांनी या मंदिर परिसराची पाहणी केली, हवाई पाहणी केली आणि स्थानिक प्रशासन जे असेल त्यांच्यासोबत त्यांनी बैठक सुद्धा घेतली. त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली सुरक्षेच्या दृष्टीनं आणि त्यांना काही सूचना सुद्धा देण्यात आल्या. तसंच इथं अतिरिक्त कर्मचारी सुद्धा त्यांनी तैनात केले आणि काल जी प्रचंड गर्दी झाली होती त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, जी चेंगराचेंगर झाली होती त्याच्यामुळे कुठेतरी तणावाची स्थिती निर्माण झाली होती आणि ही जी अयोध्येतली गर्दी वाढतीये ती वाढती गर्दी पाहता कुठेतरी प्रशासनाला सुद्धा तत्काळ अयोध्येत वाहन बंदीचा निर्णय घ्यावा लागला. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ते सातत्याने या मंदिर परिसराचा आढावा घेत होते. अशा प्रकारे काहींना दुखापती झाल्या किंवा एका व्हिडिओमध्ये तर भाविक जे आहे ते सुरक्षा रक्षा जी भिंत आहे ती कुठेतरी तिला क्रॉस करून मंदिराच्या दिशेनं पळताना पाहायला मिळाले आणि यावेळेस काही भाविकांना दुखापत झाली. याचा आढावा घेतला आणि आता सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलण्यात येत आहेत किंवा जसं की मी म्हणाले वाहनांना सुद्धा तुर्तास बंदी घालण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच आजच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण पाहतोय की भाविक रामलल्लाच्या या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. मात्र या सगळ्यामध्ये उत्तर प्रदेशचं राज्य सरकार आणि प्रशासन नेमकी काय काळजी घेतं हे पाहणं महत्वाचं राहील. दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.